भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, भारतीय जनता पार्टीचा, उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्वच नेते मंडळी, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित आमच्या माता भगिनी आणि जमलेल्या सर्वच युवक कार्यकर्ते बंधूंनो, त्याचबरोबर पत्रकार, छायाचित्रकार, सर्व मीडिया, या ठिकाणी या भाषणाला सुरुवात करत असताना मला आमचे नेते, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानायचे आहेत। लक्षात घ्या की आजपर्यंत आपण बघितले की पालकमंत्री क्वचित जिल्ह्याचे राहिलेले आहेत, तर बाहेरून सुद्धा आपण पालकमंत्री आलेले बघितलेले आहेत। बाहेरून आलेले पालकमंत्री कधीही त्या जिल्ह्यातील कॉन्ट्रोवर्सीवर बोलत नाहीत, त्यामध्ये पडत नाहीत। परंतु दादांनी खऱ्या अर्थाने मी अभिनंदन का करायचं ठरवलं दादांचं, कार्यकर्त्याच्या पाठीमागे कसं उभं राहायचं, आणि त्याचबरोबर जर आपल्या नेत्यावर जर कोण बोललं तर त्याला सडेतोड उत्तरही दिलं पाहिजे। ह्याच कुणी शिकवलं असेल तर आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, हे तुम्ही आम्हाला शिकवलं दादा। खूप खूप तुमचं आभार ह्या सभेच्या निमित्तानं तुमचं मी करतो। आज बघा आपल्याला हा इशारा मोर्चा का घ्यावा लागला। आपण बघितलं परवाच त्यांचा झालेला महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा, काय बघितलं त्या मोर्चामध्ये आपण, ह्या संबंध राज्यानं बघितलं त्यांनी संस्कृती बचाव केलं होतं का राष्ट्रवादीची नेमकी संस्कृती काय, त्यांची खरी संस्कृती काय हे दाखवण्यासाठी मोर्चा घेतला होता। कोणतरी स्टेजवर चढतो, आई बहिणीवरनं शिव्या देतो, घाणेरडे हावभाव करतो, दमदाटीची भाषा ती नेते मंडळी करतात। ही तुमची संस्कृती आहे का? ही तुम्हाला संस्कृती बचाव करायची आहे का? हे दाखवण्यासाठी तुम्ही सभा केली होती का? परंतु लक्षात घ्या, त्या सभेमध्ये तुम्ही आमच्या नेते मंडळींच्यावर बोलला, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर बोलला। हे आम्ही कदापि सहन करणार नाही। मी परवाच्या सुद्धा भाषणात सांगितलंय, दमदाटी करायची नाही, जर केली तर सडे तोड उत्तर देऊ, जसा तसे उत्तर देऊ म्हणून सांगितलेलं आहे। मला सांगा काय संस्कृती हो तुमची, ज्या नेत्यांसाठी तुम्ही संस्कृती बचाव सभा घेतली, काय संस्कृती तुमची? उद्या 2 ऑक्टोबर आहे, गांधी जयंती आहे। हे महाशय चंद्रकांतदादा, हे महाशय उद्या ज्या नेत्यांसाठी सभा घेतली होती, त्यांचे जे नेते आहेत आमच्या तालुक्यातले, 2 ऑक्टोबर आपले महापुरुष गांधीजींची जयंती आहे। त्या जयंतीनिमित्त परमिट रूम बारच्या उद्घाटनाला उद्या निघालेत आणि म्हणे की 2 ऑक्टोबर रोजी बंद असतात बार, परमिट रूम। आणि तुमची संस्कृती काय सांगते, त्या दिवशी तुम्ही उद्घाटन चाललाय। खोटं बोलत नाही, पत्रिका घेऊन आलोय, पत्रिका घेऊन आलोय। म्हणजे 2 ऑक्टोबर गांधी जयंती, त्या दिवशी तुमचे बार वगैरे सगळे बंद असतात, त्या दिवशी तुम्ही उद्घाटन करायला जाताय। आणि कार्यक्रम सुद्धा गोपी शेठच्या नवीन मित्रांनीच घेतलेला आहे। एक नवीन मित्र तयार झाले तुमच्या आमच्या तालुक्यात। आणि मग मला सांगा, ही तुमची संस्कृती आहे आणि तुम्ही संस्कृती दाखवणार या राज्यामध्ये? तुम्ही आम्हाला संस्कृती शिकवणार? मला सांगा काय कर्तृत्व तुमचं? गेल्या 40 वर्ष झालं तुम्ही लोकप्रतिनिधी आहे, त्या ठिकाणी नेतृत्व करताय। किती संस्था उभ्या केल्या दादा, मला सांगायचं आहे, एक ही संस्था हिने उभी केली नाही। ज्या राजाराम बापूंनी सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून संस्था उभा केल्या, राजाराम बापून उभा केलेले साखर कारखाने आहेत, बँक आहे, दूध संघ आहे, शिक्षण संस्था आहेत, ह्या माशेने एक ही संस्था उभी नव्यानं सुरू केली नाही त्यांच्या कारकिर्दीमध्ये। स्वतःला सहकार महर्षी म्हणतात, उलट वाळवा तालुक्याच्या विकासामध्ये खोडा घालण्याचं त्यांनी काम केलं। आणि मी या ठिकाणी काहीतरी येतोय त्यांचा विरोधक म्हणून बोलणार नाही, या ठिकाणी पुराव्यानिशी बोलतोय। आमच्या सहकारी संस्था त्या ठिकाणी ज्या नेते मंडळींनी उभा करण्याचा प्रयत्न केला, त्यांना खोडा घालण्याचं ह्या महाशयांनी काम केलेलं आहे। या ठिकाणी चिमन भाऊ डांगे या ठिकाणी उपस्थित आहेत, बसलेले आहेत। वाटेगावचा कारखाना आपला कुणामुळे गेला हो? गेला ना। या ठिकाणी
आदरणीय एन डी पाटील साहेबांनी सुद्धा एक सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न केला ढवळीला, तोही त्यांनी तिथं त्या ठिकाणी खोडून काढला. अण्णासाहेब डांगेंचा टाकव्याचा कारखाना, त्याचबरोबर विलासराव शिंदे साहेबांचा कारखाना, आणि त्याचबरोबर या ठिकाणी कारखाना जो आमच्या बिजलीमल्ल माजी आमदार त्या ठिकाणी असणारे कैलासवासी पैलवान संभाजी पवार साहेबांनी जो कारखाना उभा केला, तो सुद्धा अफजल खान माहिती आहे ना, अफजल खान मिठी मारल्यावर कसा करतो, पाठीमागनं खंजीर खोपसण्याचं काम केलं. संभाजी पवार आपण मिठी मारली, पाठीत खंजीर खोपसला, साखर कारखाना ताब्यात घेतला. म्हणजे त्यांच्या तालुक्यात त्यांच्या मतदारसंघात कोणी कारखाने उभे करायचे नाहीत, कारखान्यात उभा करायला गेले तर असं काहीतरी आडवं घालायचं. ह्या पद्धतीनं तुमची त्या तालुक्यातली वाटचाल. त्याच पद्धतीनं अजून बरेच त्यांच्याच घरातले जनार्दन काकांनी सुद्धा एक कारखाना उभा करण्याचा प्रयत्न केला होता, तोही त्यांनी पूर्ण करून दिला नाही. कारखान्याचं रजिस्ट्रेशन झालं, जागा खरेदी केली, त्या ठिकाणी नवीन कारखाना होणार नाही, आपण त्या ठिकाणी शाखा उभा करू म्हणाले, त्या ठिकाणी सुद्धा कारखाना उभा करून दिला नाही. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या ठिकाणी जर सांगायला गेलं, त्यांच्या विरोधात बोलायला गेलं तर एक दिवसही आम्हाला त्या ठिकाणी कमी पडेल. याच विरोधात आदरणीय देवाभाऊंच्या तुम्ही विरोधात बोलता, देवाभाऊंना शिव्या घालता. जे तुम्ही करू शकला नाही ते वाळवा तालुक्यामध्ये देवाभाऊंनी करून दाखवलं, तेही कसं सांगतो. आजपर्यंत राजाराम बापूंचे पुतळे उभे राहिले, आम्हाला अभिमान आहे, उभारले पाहिजेत. तालुक्याची भाग्यविधी आहेत, संस्था त्यांनी उभा केल्या, त्यांचे पुतळे उभे राहिले पाहिजेत. परंतु आमचा वाळवा तालुका थोर पुरुषांची खाण आहे बंधूंनो. बरेच थोर पुरुष तिथं त्या ठिकाणी जन्माला आले, त्यांचे पुतळे त्यांची स्मारकं व्हायला नकोत का? लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा स्मारकाचा विषय कोणी संपवला? दादा 25 कोटी रुपये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमच्या तालुक्यात अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाला दिलेले आहेत. त्याचबरोबर वाघवाडीला आम्हाला कृषी महाविद्यालय दिलं देवाभाऊंनी, त्याला नाव कोणाचं दिलं? आमच्या असणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटलांचं नाव त्या ठिकाणी आम्हाला दिलं. त्याच ठिकाणी मला सांगायचं आहे, धरणग्रस्तांचे आमचे नेते आदरणीय स्वर्गीय नागनाथ अण्णा नायकोडी यांना तुम्ही आयुष्यभर तुम्ही संस्थांना त्रास दिला, परंतु देवाभाऊंनी त्यांच्या नावाचं महामंडळ स्थापन केलं. हे कुणी केलं का मला सांगा? त्याचबरोबर अशी बरेच स्मारक आहेत, बरीच थोर मंडळी आहेत की ज्या ठिकाणी देवाभाऊंनी आम्हाला त्या ठिकाणी न्याय दिला, निधी दिला. या ठिकाणी अजून सांगायचं, आजची जर बातमी वाचली असेल, अहिल्यादेवी होळकरांचा आम्ही मोठा पुतळा, मोठं स्मारक उभं करू. त्यांना आज सुचलं, गेल्या अनेक वर्ष आमच्या तालुक्याचं प्रतिनिधित्व तुम्ही करताय, कधी दिसल्या नाहीत का हो तुम्हाला अहिल्यादेवी होळकर? आत्ताच कशा काय दिसल्या? आमचे चिमन भाऊ अण्णासाहेब डांगे इकडे आले म्हणून दिसले का? भाऊ जरा तुम्ही उशीर केला, 20 वर्षे. जर तुम्ही 15-20 वर्षे अगोदर आला असता तर अगोदर पुतळा त्यांनी केला असता. पण असू द्या, त्या ठिकाणी कशी फसवागिरी सुरू आहे बघा. त्या ठिकाणी असणाऱ्या अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा नव्यानं स्थापित करणार म्हणून सांगितलं, त्याला जागा कुठली देणार म्हणून सांगितलेलं आहे. जिल्हा बँकेच्या जवळ असणाऱ्या राजाराम बापूच्या पुतळ्यांच्या जवळ देतो म्हणून सांगितलं, बरोबर ना भाऊ? आणि तोच शब्द अण्णाभाऊ साठेंचा सुद्धा पुतळा बसवायचा आहे, त्यालाही तिथंच जागा देतो म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे उद्या तुम्ही एकमेकाच्या समोर एकमेकाचे समाज उभा करायचे, तिथं तेढ निर्माण करायचे, त्याचा फायदा तुम्ही उठवण्याचा प्रयत्न करताय. ही कुठली दुटप्पी तुमची भूमिका? अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला बोलावे लागतील, ज्या सांगावे लागतील. कारण लक्षात घ्या, हसून गोड बोलून जे तुम्ही आत्तापर्यंत राजकारण केलं, मवाळ बोलून जे राजकारण केलं, ते आता लोकांना तुमची शाळा कळलेली आहे. म्हणून तुम्ही जाल त्या ठिकाणी तुम्हाला आता त्या ठिकाणी लोक थारा देत नाहीत. सांगली महापालिका एकदा तुम्ही ताब्यात दिली, परत तुम्ही त्यांना संधी त्या ठिकाणी दिली नाही. बघा, शिराळा विधानसभा मतदारसंघ त्यांच्या विचाराचा होता, तोही त्या ठिकाणी आमचे सत्तेतभाऊ आमदार झाले. ईश्वरपूर नगरपालिका त्यांच्या विचाराची राहिली नाही. त्या ठिकाणी असणारे आता ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघ सुद्धा बघा 70,000 मतांनी निवडून येत होता, तुम्ही आता 10,000 मतावर आला. म्हणजे तुम्हाला तिथल्याही लोकांनी नाकारलेलं आहे. मला दादा हे सांगायचं, दादा विनंती तुम्हाला करायची आहे, ह्या नाकारलेल्या व्यक्तीला तेवढं आमच्या आपल्या पक्षात तेवढं काही घेऊ नका, ही विनंती या सभेच्या निमित्तानं करायची आहे. आणि दादा या व्यासपीठावर निदान आज घोषित करा की बाबा सम्राट घेत नाही बाबा त्यांना, कारण ही व्यक्ती ज्याला प्रत्येक ठिकाणी नाकारलं गेलेलं आहे त्यांना तेवढं काही घेऊ नका. परत तुम्ही घेतो म्हणता, घेत नाही म्हणता, परत कोणतरी पेरतं की बंद दाडा चर्चा झाली, अर्धा तास 15 मिनिटं चर्चा झाली, परत असं कोणतरी बातम्या पेरतं आणि त्याचाच फायदा घेऊन हे महोदय अधिकाऱ्यांना सुद्धा ब्लॅकमेल करतायत. गोपी शेठ सांगतायत, मी जर पक्षात आलो तर तुझं काय होईल?
अशी धमकी देत आहेत. म्हणून दादा त्याला एकदा पूर्णविराम लावा, ही विनंती करण्यासाठी या व्यासपीठावर उभारलेला आहे. तेवढी मागणीबाजी तुम्ही पूर्ण कराल एवढंच या ठिकाणी विनंती करतो. बरेच वक्ते बोलणार आहेत, बोलायचं बरंच आहे. अजून आपल्याला गोपी शेठ तिकडे बोलायचंय, परत कार्यक्रम घ्यायचे आहेत ना. निश्चितपणानं बोलू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.